बातमी शिर्डीतून आहे। शिर्डीचं साई मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली। साई संस्थानला धमकीचा मेल आलाय। अज्ञात व्यक्तीनं मेलद्वारे ही धमकी दिली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। शिर्डीचं साई मंदिर हे बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी सुनील दवंगे आहेत। सुनील, काय माहिती आहे या संदर्भात? शिर्डीचं साईबाबा मंदिर जे आहे ते आंतरराष्ट्रीय दर्जाचं तीर्थक्षेत्र आहे। नेहमीच देशामध्ये कुठेही काही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर शिर्डीचं साईबाबा मंदिर जे आहे ते अलर्टवर असतं आणि या ठिकाणी जे आहे ते महाराष्ट्र पोलिसांची म्हणजे त्याच्या बाह्य बाजूस जे आहे महाराष्ट्र पोलिसांच्या वतीनं जवळपास 100 पोलिसांची सुरक्षा प्रणाली या ठिकाणी तैनात आहे। अलीकडे ते साईबाबा संस्थांचा जो मेल आहे त्या मेलवरील अज्ञात व्यक्तीनं पाईप बॉम्बने साई मंदिर उडवून देण्याची धमकी देण्याचा मेल त्याने केलेला आहे। या अनुषंगाने साईबाबा संस्थानने जे आहेत सुरक्षा अधिकारी जे आहे रोहिदास माळी यांनी शिर्डी पोलिसांमध्ये फिर्याद दाखल केलेली आहे अज्ञात व्यक्तीच्या विरोधात आणि पोलीस देखील त्या अनुषंगाने तपास करतायत। त्याचबरोबर साईबाबा संस्थान जे आहेत त्यातले अधिकारी वगैरे जे आहेत त्यांनी देखील आता दक्षिण भारतामध्ये तामिळनाडू असेल आंध्र प्रदेश असेल यांच्या सरकारशी संपर्क साधून नेमका हा मेल कुठून आला, कारण की त्यात जो मजकूर आहे किंवा ती जी नावं आहे ती दक्षिण भारतातील असलेलं प्रथमदर्शनी लक्षात येते आणि त्या अनुषंगाने साईबाबा संस्थान देखील या मेलची खातरजमा करताना पाहायला मिळत आहे। आणखी एक महत्त्वाचं म्हणजे साईबाबा संस्थानचे जे प्रामुख्याने 4 प्रवेशद्वार आहे या प्रवेशद्वारावर सुरक्षा व्यवस्था जी आहे ती अतिशय तीव्र करण्यात आलेली आहे। कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। ज्या दुचाकी असतील त्या दुचाकी मंदिर परिसराच्या आजूबाजूला जे फिरतात किंवा पार्क केलेले असतात त्या देखील काढणं सुरू झालेलं आहे। या ठिकाणची व्यवस्था 4 चाकी असेल दुचाकी असेल किंवा इतर जी पार्कची व्यवस्था आहे ती बंद करण्यात आलेली आहे। पोलिसांना अलर्टवर ठेवण्यात आलेला आहे आणि एकंदरीत जर बघितलं तर महाराष्ट्र पोलिसांच्या वतीनं आवश्यक ती काळजी जी आहे ती साई मंदिराची आणि इतर ठिकाणची घेतली जाते। मात्र या पूर्वी देखील साईबाबा मंदिराला निनावी पत्राद्वारे असेल किंवा बाकीच्या इतर माध्यमाद्वारे 3 ते 4 वेळेस अशाच धमक्या आलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने वेळोवेळी साईबाबा संस्थान असेल किंवा महाराष्ट्र पोलीस असेल यांनी या ठिकाणी दक्षता घेतलेली आहे। मात्र अद्यापपर्यंत असा काही अनुचित प्रकार घडलेला नाहीये। आताही तसाच प्रकार वाटतो। एकंदरीत साईबाबा संस्थानचे जे अधिकारी आहे त्यांच्याशी बोलल्यानंतर हा तसंच खोडसाळपणा किंवा फेक असल्याचं सांगितलं जात आहे। मात्र खातर जमा करून किंवा त्याची जी दक्षता घ्यायला हवी होती त्याची काळजी जी आहे ती साईबाबा संस्थान आणि महाराष्ट्र पोलीस घेताना या ठिकाणी दिसून येत आहे। निश्चितच धन्यवाद सुनील, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।